गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण प्रिपोजिशन या शब्दाचा वापर कसा होणार आहे. प्रिपोजिशन्स म्हणजे काय? प्रिपोजिशन मीन्स व्हॉट? प्रिपोजिशन is word used before the noun and pronoun to show its relation with the other words of the sentence. A preposition is word used before the noun or pronoun show its relation with the other words. Preposition हा शब्द काय करावा लागतो? नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर यूज करावा. नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर तो शब्द यूज करतो आणि तो इतर शब्दासोबत संबंध दर्शवतो. तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय करणार आहोत? यूज ऑफ ॲट. ॲटचा वापर प्रिपोजिशन केव्हा वापरलं पाहिजे? ॲट कधी वापरलं पाहिजे प्रिपोजिशन? नेम ऑफ स्मॉलर प्लेसेस. नेम ऑफ स्मॉलर प्लेसेस. नेम ऑफ स्मॉलर प्लेसेसच्या अगोदर काय केलं पाहिजे? ॲट. स्मॉलर प्लेसेस म्हणजे काय? जर बिगर प्लेसेस असेल तर बिगर प्लेसेसच्या अगोदर इनचा वापर करावा आणि जर स्मॉलर प्लेसेसचा इंडिकेट होत असेल वाक्यामध्ये तर त्यावेळेस आपण कशाचा वापर केला पाहिजे? ॲटचा वापर केला पाहिजे. स्मॉलर प्लेसेस म्हणजे काय? समजा सपोज हियर इज द वन सेंटेन्स. एक्झाम्पल आहे, माय ब्रदर लिव्स ॲट सोमनाथपूर. व्हॉट इज द सोमनाथपूर? हियर इट इज वन टाइप ऑफ द विलेज. विलेज असेल तर विलेज, नगर, मोहल्ला, शहर, तर दे डिस्क्राइबिंग द स्मॉल प्लेस. जर वाक्यामध्ये स्मॉल असेल तर त्या स्मॉल प्लेसेसच्या अगोदर आपण कोणतं प्रिपोजिशन यूज केलं पाहिजे? ॲट हे प्रिपोजिशन यूज केलं पाहिजे. म्हणून माय ब्रदर लिव्स ॲट सोमनाथ. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, आय लिव्ह ॲट संजय नगर. जर नगर इंडिकेट करत असेल, कॉलनी इंडिकेट करत असेल, मोहल्ला इंडिकेट करत असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला ॲटचा वापर करावा लागतो. त्यानंतर बिफोर सम वर्ड्स असे काही शब्द आहेत त्या शब्दाच्या अगोदर आपण ॲटचा वापर करतो. असे कोणते शब्द आहेत? तर एक्झाम्पल, शूट ॲट, ग्रंबल ॲट, शाउट ॲट, लाफ ॲट, मॉक ॲट, लुक ॲट.